एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर येते छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातून। फुलंब्री तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे आता खरीप हंगाम पुरता धोक्यात आला आहे। कानेगाव येथील शेतकरी रमेश भीमराव जंगले यांनी शिवशाही न्यूजशी बोलताना आपली व्यथा मांडली आहे। गेल्या 8 दिवसांपासून पडणाऱ्या कडक मका आणि अद्रक पीक अक्षरशः जळून जाण्याच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पेरणी केली, मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे हा खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे। येत्या 2 दिवसांत जर पाऊस पडला नाही तर पिके पूर्णपणे वाळून जातील आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवेल। त्यामुळे आता बळीराजा चिंतेत असून वरुण राजाकडे डोळे लावून बसला आहे। फुलंब्री प्रतिनिधी कातेराव बनसोडे यांचा वृत्तांत। शिवशाही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी फुलंब्री तालुक्यातील कानेगाव या ठिकाणी आलेलो आहे। तर काही शेतकरी या ठिकाणी ठिबकच्या माध्यमातून अद्रकीला जोरदार करत आहे। किती दिवसापासून पाऊस येत नाही, माल सुकत आहे। तर आपण सविस्तर शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की कशी अवस्था आहे, की केव्हापासून पाऊस नाही आणि काय अवस्था काय आहे, आता मालाची अवस्था कशी आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार, आपलं नाव सांगा। रमेश भीमराव जंगले, राहणार कानेगाव। जोरात। रमेश भीमराव जंगले, राहणार कानेगाव। आमचे आता 8 दिवस झाला पाणी उघडून। उगाच 1-2 दिवस फक्त पाणी पाहिला, 1-2 टप्प्यात पाणी पाड बघतो असं झिमझिम। बरं, त्याच्यावरच मला तर काय ते माल टिकतील काही टिकत भरोसा नाही, पाणीच नाही तुमचं माल कसं आहे। आता हे जे अद्रक वगैरे तुम्ही लावले किती दिवसापासून? 15-1 दिवस झालेलं त्याला पाणीच नाही आलं। बरं, आता पाणीच नसल्यामुळे मग ते आता हे होणार। हां, सुभाळतील तर आपले किती कसा पाऊस झाला यावर्षी? यावर सुरुवात कशी झाली? सुरुवात काही तिने बेरिम जिम करतो आपला सडा शिपल्यासारखं पाणी पाणी तुंबली उठतो बस 1-2दा। तर त्याच्यावरच मला आता येतो मला फक्त आता किती दिवसानंतर पाऊस आला तर बरं आहे, नाही तर काय अवस्था होईल? मला सुकणार आहे आता इकडून पुढे। पाणी आलं तर बरं, आता समजा 3-4 दिवसात हा तिथं मग बेकाम व्हायचे माल परत दुबार पेरणीचे संकट आपल्यावरती येण्याची शक्यता आहे। तर शेतकऱ्याची व्यथा आहे की 2-3 दिवसात जर पाऊस नाही आला तर दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावरती येण्याचे चिन्ह या ठिकाणी दिसत आहे। तर बघा तुम्ही, आताच अद्रकीची ह्या महिन्यामध्ये अद्रकी उगून वरती आलेले असतात, तर आता ती अवस्था त्यांची आता सुरुवातच झालेली आहे। आता लाखो रुपयाचा खर्च केलेला आहे। किती खर्च आला याला? जवळजवळ 50-1,000 रुपये आले असतात। बेन आलं की बेनं घरचं होतं का? बेन घरचं होतं। बेनं घरचं असून सुद्धा 50,000 रुपये खर्च आला। तर शेतकऱ्यांनी आता काय बघा, पाण्याची अवस्था नाही, विहिरीला पाणी कसं आहे? काहीच नाही, 1 थेंब नाही आला। आता 10-15 मिनिटं फक्त मोटर चालते। यांचं म्हणणं 15-1 मिनिटं मोटर चालते, पण बाकीचं घरापुरतं वापरायला, बैला ढोराला, जनावरांना वापरण्यासाठी ते काम येतं। तर पावसाची तीव्र अशी संकट या ठिकाणी शेतकऱ्यावर आलेले आहे। तर शिवशाही न्यूज सोबत बोलल्याबद्दल आपले धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।